मला नेहमी असं वाटतं की ज्या भागामध्ये लोक राहतात त्या भागाचा काही याच्यासाठी संपूर्ण भाग काही दोषी नसतो। आता कोंडव्यातल्या ह्या छोट्या मोठ्या गल्लीमध्ये एक कारवाई सुरू आहे, म्हणजे सगळाच कोंडवा त्याच्यासाठी दोषी आहे आणि जे अल्पसंख्याक बांधव इथे राहतात त्यांचा सगळ्यांचाच अशा दहशतवादी कृत्यांना पाठिंबा असं काही मानायची गरज नाही, पण त्याचा त्रास निश्चित होतो हे मला सांगतायत। पण त्याच्या आधी पुन्हा तीच बिल्डिंग जी अशोका म्यूज या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरती ही कारवाई आज मुंबई ATSनी केली असं म्हणतात। जवळपास 25 इमारती आहेत की ज्या इमारतीमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। हे पोलीस पण तुम्ही बघत असाल की इथे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस अजूनही त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत। पण खाली या कोंडवेकरांची भावना जरा मला महाराष्ट्राला पोचवायची। एकदा तुमचं पूर्ण नाव सांगा मला। माझं नाव आरिफ शेख रुकमुद्दीन आहे। मी PMTL मध्ये जॉब करतो आणि मी इथं समाजसेवा पण करतो। साहब बड़े दिवसांनी पहले किधर कुछ होगा, अरे बोले कोंडवा में हो गया, अरे किधर होगा बोले कोंडवा में आमचे नमाजी लोक असतात, हिंदू मुस्लिम आम्ही मिळून राहतो इकडे साहेब, कधी भांडणं नाही का नाही। पण एखादा नालायक येतो इथं आई घालून जातो त्याची आणि साहेब ते मग आम्हाला डोकं फिरतो, पण ते अख्खा कोंडव्याचा बदनाम होतो। आणि तिथं आमच्या पोरीला समजा तुमच्या पोरीला हिंदूचा स्थळ येऊ द्या, अरे कुठं राहिला पोरगी मी कोंडव्यात देणार नाही आणि कोंडव्याची पोरगी मी करणार नाही असं म्हणतात लोक। अशी एवढी परिस्थिती झाली। कोंडव्यातल्या लोकांना हा त्रास आहे का? बराबर है, बोलो ना। क्या ये सही है? हिंदी में बोलो। नहीं, ये कह रहे हैं कि कोंडवा के लोगों को आप इसकी वजह से बहुत बदनामी सहनी पड़ रही है। हाँ, कोंडवा का सर देखिएगा, अगर कोई क्राइम यहाँ पर होता है तो एरिया की बदनामी तो इसमें श्योर है कि एरिया तो बदनाम हो ही जाएगा। अब वो पुलिस अपना काम कर रही है, अगर किसी ने क्राइम किया है यहाँ पे तो उसका सर्च ऑपरेशन चालू है, माफी नहीं, वो उसका बाद में मालूम पड़ेगा कि क्या किसी ने क्राइम कितने किया चल रहा है है ये कि सर्च नहीं ऑपरेशन? किया। मैं रात यहाँ लेट नाइट आया था तो जब 3 बजे के आसपास तो यहाँ पे देखा कि पुलिस बैठी हुई है। यहाँ पे आके मैंने पुलिस प्रशासन से भी तीसरे पूछा। माले पे सर्च चल रहा है। जी हाँ, ये L विंग, ये K विंग में सामने, मैं इसी अपार्टमेंट में किसके K किसके विंग साथ में। चल रहा है, क्या नाम है उसका? नहीं सर, उनको मैं अभी जानता नहीं हूँ, मैं ज़्यादा तफ्तीश नहीं की, थोड़ा काम में बिजी था। तो पुलिस से आके यहाँ पे प्रशासन से पूछा कि क्या हुआ सर, तो उन्होंने बताया नहीं कुछ, खाली गर्दन से मना कर दिया कि कुछ नहीं। वॉचमैन से पूछा तो उसको भी ज़्यादा कुछ नॉलेज नहीं था। तो फिर मैं अपने घर म्हणणं आहे की हे सगळं सर बदनामी पैसा आम्हाला वाला रहेगा ना, हम आरोपी खुद लाके तुम्हारे पास देंगे, पण अभी कोण पण हे पैसा आहेत कोण लोक? ते बाहेर नाही येतात ना, काहीतरी कांड करून येतात, दिना आम्हाला भोगावं लागतो ना साहेब। खरं मी मस्की ना करत भेटत मी गोळ्या घालेल त्याला जर भेटला तर। अरे कोंडवेकरांची भावना बघा ही जरा। मग काय आहे? आम्ही सगळे हिरून मिळून राहतो इथं, सगळे भांडणं नाही तडा, पण एक नालायक येतो सगळं हे करून जातो। पण ह्यांना स्थानिक सपोर्ट नाही कोणाचा? आता स्थानिक सपोर्ट कुणाला काय बोलणार? ज्यांनी जागा दिली त्यांनी बघायला पाहिजे। ते त्यांनी जे भाड्याने देतो त्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे। बाबा हा फलाना तू कोण, कुठं राहिला, कुठनं आला, पोलीस चौकीत त्याचं हे द्यायचं, आधार कार्ड पॅन कार्ड, बाबा इथं आला मी याला भाड्याने देतोय, देऊ का नको, परमिशन देता, मग त्याची चौकशी तू खरंच तिथं राहतो का ते व्हायला पाहिजे। असं हे जे पुढं आपल्याला त्रास काय होतो ह्या सगळ्याचा? त्रास काय नाही, मग मला मुलगीच द्यायला तयार नाही कोणी। मी खरंच जे स्पष्ट बोलतो साहेब, कोंडवा म्हणले अरे किधर हो, इथं काय झालं तर कोंडवा झाला रे, कोंडवा बदनाम आहे, म्हणजे चांगले माणसं नमाजी लोक हे ते पण बदनाम होऊन जातात ना। वाईट आहे। लय म्हणजे लय वाईट आहे साहेब। आता तुम्ही समाजसेवा करता, हा बोला ना। तुमच्यासारखी किती जणांची भावना आहे की हे जे चाललंय ते काही बरोबर नाही? कुणी पण म्हणाल ना, येडा पण म्हणाल हे काय चाललंय, हे काय चाललंय, काय कुणी पण म्हणाल हे काय चाललंय, हे फ्रॉड चाललं नाही तर काय चाललंय, कुठनं येतात काय करतात बघा ना साहेब। ते हो, यांची भावना ऐकली का तुम्ही? अरे ऐका ते काय म्हणाले, ते ह्या गोष्टीमुळे कोंडव्याची बदनामी होती म्हणतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे। हो बरोबर आहे ना, त्यांचं बोलणं बरोबर आहे तो। नसता त्रास व्हायला लागलाय आम्हाला। हो बरोबर आहे त्यांचं बोलणं, लय त्रास होत आहे, ते बरोबर बोलते ते। मुलगी द्यायला तयार नाही म्हण. हो तसंच आहे, काय मुलगी? नाव खराब आहे हो, कोंडव्याचं नाव खराब करतात हे म्हणतोय मी तुम्हाला। बरोबर आहे त्यांचं बोलणं, कोंडव्याचं नाव खराब होते। 20 वर्ष कामं करतो, लोकांचे नाते तोडायचं, अरे कुठं राहिलं, हे मुलगा आहे चांगलं आहे नमाजी, अरे कोंडव्याला नको, कोंडवा बदनाम आहे बाबा, मी माझी मुलगी देणार नाही, खरी गोष्ट आहे साहेब। रोज कोंडवा आहे काय चला? अहो खरंच आहे माझी, मी कुठं करोडो पब्लिकमध्ये बोलायला तयार आहे मी। त्यांची भावना इतकी जेन्युन आहे आणि त्या जेन्युन भावनेमध्ये ते सांगतायत की कोंडव्याची जी काही बदनामी, खरं आहे का ते? अरे कोंडव्याची एवढी बदनामी झाली सगळी, हो मुली द्यायला कुणी तयार नाही। मला नाही माहिती, मी आत्ताच आलो। हे तर काय झालं आता? इथं आतंकवादी घुसले ना। आतंकवादी होते का पण ते? नाही माहिती मला, कधीपासून सर्च ऑपरेशन होतं काय माहिती आहे? नाही नाही। ही जी भावना आहे ना, मला असं वाटतं की ही नैसर्गिक भावना आहे, त्यांच्या डोळ्यात ते भाव पण मी बघितले आणि हे होतं। म्हणजे मी देशभरातल्या अनेक दहशतवादी कारवाया कव्हर केल्यात। मी ज्या वेळेला भटकळला होतो त्यावेळेला
भटकळ ह्या एका गावाच्या भोवती कितीतरी गोष्टी जोडल्या गेल्या होत्या आणि भटकळची इतकी बदनामी झाली होती की आत्ता जसं कोंडव्याचं ते सांगितलं तसंच भटकळचं होतं की मुली देत नाही आहे, भटकळमधनं मुली करत नाही. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, कोंडवा, पुणे.